स्वातंत्र्यापासूनच भारतीय कूटनीतीची खासियत राहिली आहे की ती राजकीय भूदृष्ट्या विभागलेल्या देशांशी प्रभावी भागीदारी साधू शकते। भारत आणि रशियाचे संबंध केवळ या दोन शब्दासाठीच फायदेशीर नाहीत तर संपूर्ण जगासाठी लाभदायक आहेत। रशियाने भारताला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा भारताला मदत केली आहे। भारताचा जर खरा मित्र असेल तर तो फक्त रशियाच आहे। कारण का तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भारत आणि रशियाचे संबंध दोन्ही देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या संबंधाच्या क्षेत्रात परस्पर लाभाचे सर्व महत्त्वाचे मुद्दे येतात। मग ते ऊर्जा व्यापार असो, तंत्रज्ञानाचा संयुक्त विकास असो किंवा राजनैतिक हितसंबंध असो। प्रगत तंत्रज्ञान पुरवठ्याबाबत बोलायचे झाले तर रशिया अद्याप भारताशी सर्वाधिकपणे वागणारा देश आहे। जरी पाश्चिमात्य देश विशेष फ्रान्स आणि अमेरिका भारतासोबत दुहेरी उपयोगाच्या तंत्रज्ञान व्यापाराच्या नियमांमध्ये सवलती देत असले तरीही समुद्राखालील लांब पल्ल्याच्या क्षमतेसाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या बाबतीत पाश्चिमात्य देशांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। भारताच्या या गरजा पूर्ण करण्याचे काम रशिया करत आहे। भारत आणि रशियाच्या संबंधावर गरमागरम चर्चा करणारे काही लोक या संबंधाच्या एका महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतात, जो आहे पश्चिमी देशांसाठी एक संबंधी उपयुक्तता। भारत आणि रशियाने एकत्रितपणे विकसित केलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र फिलिपिन्सला देण्यात आला आहे, ज्यामुळे ते चीनच्या आक्रमकतेला उत्तर देऊ शकतील। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नियमावर आधारित जागतिक व्यवस्थेच्या संरक्षणासाठी रशियाचे तंत्रज्ञान भारताच्या माध्यमातून वापरता येऊ शकते। आणि हा भारतच आहे ज्यामुळे रशिया चीनला अशा शस्त्रांच्या विक्रीवर व्हेटो लावण्याची परवानगी देत नाही। भारत आणि रशियाचे अनोखे संबंध हे एक उदाहरण आहे। दोन्ही देशांमधील जवळीकतेचा 2025 मध्ये आणखी सखोल परिणाम दिसून येईल, कारण हे ते वर्ष असणार आहे जे जागतिक जनहितासाठी आणखी ओळखले जाईल। ब्रिक्स आणि सांघाय सहकार्य संघटनांसारख्या वाढत्या ताकदवान आणि प्रभावशाली संघटनांमध्ये भारताची उपस्थिती हे सुनिश्चित करते की त्याचा वापर पाश्चिमात्य देशांच्या विरोधात केला जाऊ शकत नाही। जसे की भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की भारत पश्चिमेतर आहे परंतु पश्चिम विरोधी नाही। हा संतुलित आणि तार्किक दृष्टिकोनच अशा गटामधील भारताच्या पावलांना आणि भूमिकेला आकार देतो। ब्रिक्स मध्ये संयुक्त अरब अमिराती, UAE, इजिप्त आणि व्हिएतनाम सारख्या पाश्चिमात्य देशांचे मित्र आणि भारताच्या स्मरणार्थ उमेदवार देश सदस्य किंवा भागीदार म्हणून समाविष्ट झाल्यामुळे या गटांच्या दृष्टिकोनात अधिक सौम्यता आली आहे। या देशाची उपस्थिती आणि भारताचे नेतृत्व हे सुनिश्चित करते की ब्रिक्स पाश्चिमात्य देशांच्या नेतृत्वाखाली बहुपक्षीय गटांना आव्हान देण्याऐवजी त्यांचे पूरक म्हणून काम करते। स्वातंत्र्यापासूनच भारतीय कूटनीतीची खासियत राहिली आहे की ती राजकीय भूदृष्ट्या विभागलेल्या देशांशी प्रभावीपणे भागीदारी साधू शकते। मात्र जगाला आता हे समजले आहे की तणावग्रस्त जागतिक व्यवस्थेला अधिक तुटण्यापासून रोखण्यासाठी भारताची ही क्षमता किती महत्त्वाची आहे। भारत आणि रशियाचे संबंध केवळ या दोन देशांसाठीच फायदेशीर नाहीत तर संपूर्ण जगासाठी लाभदायक आहेत। भारत आणि पाश्चिमात्य देशांच्या धोरणात्मक समुदायाने या नात्याचे केंद्रीय महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखले जाईल। पाश्चिमात्य देशांची रशिया विरोधी माध्यमे आणि थिंक टँकच्या यंत्रणेच्या मनात भरलेल्या शंका ही सत्य परिस्थिती बदलू शकत नाही। मित्रांनो, ही माहिती भारत आणि रशियाच्या मैत्रीतील होती। रशियाने भारताला आजपर्यंत किती मदत केली यावरती जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।